धुळे जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, हाणामारीचे तब्बल एकूण 17 गुन्हे दाखल असलेला हिस्ट्री शीटर रेहान उर्फ पोपण्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी अगदी शिताफीने ताब्यात घेतले आहे। पोपण्या याने पोलिसांना चोरीतील मुद्देमाल काढून दिला असून त्याच्या घरातून पोलिसांना तलवार मिळाली आहे, तर चोरी केलेली दुचाकी देखील पोलिसांनी त्याच्या घरून जप्त केली आहे। दरम्यान शहरासह जिल्ह्यात इतर ठिकाणी आलेल्या चोरी घरफोड्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। शहरातील माणिकनगर भागात राहणारे जावेद शहामत पिंजारी यांच्या घरात धाडसी घरफोडी झाल्याची घटना घडली होती। यावेळी चाळीसगाव रोड पोलीस घटनास्थळी आले असता एक संशयित पडून गेला होता, तर अंबिकानगर येथील शाहिद मुख्तार शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते। शाहिद याने रेहान खान फरदीन खान पठाण उर्फ पोपण्या हा गुन्ह्यातील साथीदार असल्याची कबुली दिली होती। चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या। यावेळी पोपण्याला पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळताच त्याने पिंजारी यांच्या घरातून 3,45,000 रुपये रोख व 5 ग्रॅम सोन्याचा तुकडा चोरल्याची कबुली दिली। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, चाळीसगाव रोड धुळे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माणिकनगर या ठिकाणी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास 112 डायलीवरून आम्हाला समजलं की एका घरामध्ये चोर घुसलेले आहेत। तात्काळ चाळीसगाव रोडच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथे योग्य ती फिल्डिंग लावून चोरी करणाऱ्यापैकी एका चोराला पकडण्यात आमचं पोलीस यशस्वी झाले। जो पकडला त्याचं नाव शाहिद मुख्तार शेख आहे। त्याच्याविरुद्ध अलग अलग गुन्हे दाखल आहेत आणि तिथून जो पळून गेला होता तो रेहान फरदीन खान उर्फ पोपण्या हा होता। दुसऱ्या दिवशी त्याला आमच्या लोकांनी पाठलाग करून व्यवस्थित सापळा रचून त्यालाही आम्ही पकडण्यात यशस्वी झालो। या दोन्ही आरोपीकडून या गुन्ह्यामध्ये जी चोरी झाली होती, टोटल जे 3,45,000चा मुद्देमाल चोरला होता, त्यातली मोटरसायकल आम्ही रिकव्हर केलेली आहे। 20,000 रुपये रोख, 2 मोबाईल आणि इतर असे सर्व साहित्य आम्ही दोन्ही आरोपीकडून हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहोत। यातील जो आरोपी आहे रेहान खान उर्फ पोपण्या याच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये साधारण 20 गुन्हे नोंद आहेत। असा हा कट्टर अट्टल घरफोडे आहे। सदरची जी कारवाई आहे ती आम्ही आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, ॲडिशनल SP श्री देवरे सर आणि आमचे DYSP शहर विभागाचे उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।